कारण की मी नाव सांगणार नाही. काय तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं. पाणी और अंतर म्हणल्यावर तर भरपूर आहे, भरपूर म्हणजे लयच लांब आहे नाही काय. या साईड ना बघू शकता तुम्ही, पाणी तर भरपूर लांब आहे. सांगण्यात फक्त सांगा तुम्ही काय कुठलं आहे. मोजून 1 तास लागला आहे, 1 तास लोकेशन शोधण्यासाठी. कोणत्या ठिकाणी होतो मी, ते ठिकाण दिसते का, ते त्या ठिकाणी रिक्षा होता उभा, त्या ठिकाणी गेलो. तिथून हे बेट दिसलं, त्यानंतर मी या बेटावर आलो. गाडी सुद्धा येत नव्हती, तिथं गाडी आणली बेटावर मी. नावाल्याला बोललो तर नावाला काय म्हणते, नाही म्हणते आता नाव ना सोडायचे. अशा ठिकाणी आलो, कोणाला विशेष नाही, कोणी बघू शकत नाही. म्हणजे बघू शकत नाही म्हणजे लाटा बघायच्या. बघा लाटा, लोकेशन म्हणजे लोकेशन आहे काय. तुझे क्या तेरा तो काय आणि आला नाही. तो टाइम होईल त्याला यायला, त्यानं मग तोपर्यंत काहीतरी करावं म्हणून छोटस काहीतरी आपलं टाकत आहे. काय माहिती काय देवा आता. त्यासारखं काही नाहीच. तर वरून जर दाखवायचं असलं काय, समुद्र एका तळ समुद्रात म्हणा, आता वरच्या साईडने दाखवू आपण. काय पाण्यामध्ये काय जात नाही, त्या साईडला गेलो तुम्ही. पाण्यामध्ये पुरं मुरम होत असं, गाडी जरी पाण्यात नेली असती तरी साईडकडून निघली असती. हे ठिकाण कसं आहे, पाण्यात गेले सापडतच नाही माणूस. गया तो गया, अंदर गया. आता वर आलो बघा. एकूण तर म्हणजे बेटच्या मनात आहे मी, आणि जर थोडं पाणी वर असतं तर मला जाता पण आलं नसतं. आता उन्हाळा चालू झाल्यामुळे पाणी होताच थोडं थोडं कमी. दिसते का ते पलीकडलं बेट वगैरे दिखा घ्या त्या ठिकाणी. काय बस 5 मिनिटं जरी काढले आपण, ते कसं समजा आता 5-10 वर्षानं काय. आता जाऊया, बाय.